आज मनोर महावितरण कार्यालयावर मनोर येथील असंख्य महिला मोर्चा घेऊन महावितरणाच्या कार्यालयात आलेले आहेत। त्यांची मागणी आहे, गेल्या 1 महिना उलटून गेलेला आहे, दिवस रात्र लाईट नसते। अंगाची लाहीलाही होत असताना लाईट नसल्याने महिला, वृद्ध, लहान बाळ झोपणार कशी? लाईट असली तर लाईट डीम असते, फॅन चालत नाही, टीव्ही, फ्रीज, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू चालत नाही। महिना झालेला आहे, महिना उलटून गेलेला आहे। अगदी आता पावसाळा जवळ आलेला आहे, असं असताना सुद्धा लाईट का नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे। हक्काच्या लाईटीसाठी हे लोक मोर्चा काढलेला आहे। महावितरणाच्या कार्यालयामध्ये हे लोक आलेले आहेत, पण चक्क ह्या ठिकाणी एकही महावितरणाचा कर्मचारी ह्या ठिकाणी नाहीये। ह्यांची दाद घेणार कोण? ह्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण होणार कुठे? असे ह्या ठिकाणी असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यांनी अर्ज आणलेला आहे का अर्जाची दखल घ्यावी, पण अर्ज स्वीकारण्यासाठी ह्या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नाहीये। मग हे अर्ज देणार कुठे? हा अर्ज केराच्या टोपलीत पडणार का? महिलांचा आक्रोश आहे की आम्हाला लाईट, आमच्या हक्काची लाईट आहे ती आम्हाला पाहिजे, पण ह्या ठिकाणी ह्यांची मागणी ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी कर्मचारीच उपस्थित नाहीयेत। ह्या ठिकाणी भोंगळ कारभार सुरू आहे का महावितरणाचा? महावितरणाला विचारले असता आज शुक्रवार असल्यामुळे काम सुरू आहे, ठीक आहे, काम सुरू असलं तरी एक कर्मचारी ह्या ठिकाणी ऑफिसमध्ये उपस्थित असणे गरजेचे आहे। तसेच ह्या महिलांनी जे मेन आहेत त्यांना फोन केला असता ते बोलतात मी बाहेर आहे, असं उत्तर देऊन चालत नाही। परत बोलतात का पालघरला तुम्ही जा। मग मनोरचं ऑफिस कशासाठी आहे? मनोरला ऑफिस नको, ते ऑफिस पालघरला घेऊन जा। मग मनोरचे लोक पालघरला जातील। जर आपलं मनोरचं हक्काचं ऑफिस असून सुद्धा त्यांना पालघरला जावं लागतं, मग ऑफिस का कामासाठी? महिलांचा आक्रोश ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने बघायला मिळतो। आज तुम्ही महावितरण मनोरच्या कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे, असंख्य महिला आहेत, नक्की मोर्चा कशासाठी आहे, काय संदर्भ आहे? आमच्याकडे 1 महिना झाला, रोज रात्री 1:30 वाजता लाईट जाते, ती पहाटे सकाळी 6ला किंवा 7ला लाईट येते। 1 महिना झाला, 1 दिवसाचा असतं तर आम्ही ऍडजस्ट केला असतं, चल जाऊ दे 1 दिवसासाठी आहे। रोज आणि सिंगल लाईट आहे दिवसाला। ती 6 वाजता लाईट आल्यानंतर पण एवढी लाईट डीम असते ना का नाही घरी फ्रीज चालत, नाही फॅन चालत, मग आम्ही काय करायचं त्याच्यावरती? तुम्ही आता महावितरणाच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत, कुठला कर्मचारी आहेत का? एक पण कर्मचारी इथे मिळत नाही। तुम्ही कोणाला फोन केला होता? आम्ही इथल्या साहेबांना फोन केला, ते आधी मला काय बोलले, मी पालघरला आहे, घरी आहे। त्याच्यानंतर मी बोलली मला आमचा मोर्चा आलेला आहे मनोरवरून, ते थोड्या वेळानंतर लगेच सांगतात आम्ही कोल्हापूरला आहे। तर हे 10 वाजता इथे ऑफिसला हजर होते, 11-11:30 वाजता आम्ही इथे आलेले आहेत। मग एवढ्या मिनिटांमध्ये तो कोल्हापूरला कसा पोहोचला? कुठल्या गाडीने गेला तो? काय बोलणार? एवढा कडक ऊन पडतंय, 1 महिना झाला, तुमच्या घरामध्ये लाईट नाहीये आणि तुम्ही आता महावितरणाच्या कार्यालयात आलात, त्या ठिकाणी कर्मचारी अवेलेबल नाहीयेत, मग तुम्ही मोर्चा आणलेला आहे, तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्ही मागण्या कोणाला बोलणार आहेत? ते स्पष्टपणे आम्हाला बोलले मोर्चा घेऊन तुम्ही पालघरला जा, आम्ही काही करू शकत नाही, आम्ही आमचा असिस्टंट पाठवू नाही शकत, तुम्हाला काय असेल तर तुम्ही पालघरला जा, असे ते बोलले पोल साहेब। आम्ही कॉल केलेला होता। कार्यालय कशासाठी आहे? कार्यालय त्यांनी बंद ठेवलेलं आहे, ते गेल्यात लाईटीचं काम करायला। मग आता आम्ही काय करणार? ते त्यांनी सांगायला पाहिजे ना की मी येतो की काय, तुम्ही थांबा। मी बोलली त्यांना का आम्ही थांबतो, तो बोलते थांबा, आम्ही येणार नाही कोणी, असं त्यांचं उत्तर आहे। महिना झालाय, ते तिन्ही डोंगरी, हायस्कूल डोंगरी आणि पोलीस लाईन डोंगरी, गायकवाड डोंगरी, ह्या तिन्ही डोंगरीच्या लाईट जाते। रात्री रोज 12-1:30 वाजता अशी येते आणि सकाळी पहाटे येते 7-6 वाजता। आणि आली तरी पण एकदम डीम, फॅन फिरू का नको फिरू, रात्री पण आम्ही मुलांना हडपत बसतो, काय आहे का नाही। आणि बरोबर महिन्याला बिल घ्यायला बघ येतील 2-2, 3-3 हजार, हे कसले बिल? आणि नाही भरलं तर नोटीस आणि किंवा करतात। 1-2 महिन्यात झालाय आमच्या मनोरमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम चालू झालाय आणि पोलीस लाईन डोंगरी, गायकवाड डोंगरी आणि हायस्कूल डोंगरी, या 3 डोंगऱ्यांचा लाईटींचा फार प्रॉब्लेम आहे। आणि सतत 12 ते अख्खा दिवसभर आणि 12 ते रात्रीचे 2 वाजेपर्यंत जाते लाईट। मग माणसं पोरं काय जे असतील ती सगळे आजारी पेशंट आहेत, बाकीचे ते कसे बीपी पेशंट आहेत, ते कसे जगणार या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये? आणि आम्ही आता आलोय तर ऑफिसमध्ये साहेब नाही आहेत, ते सांगतात पालघरला जा, नाही तर कोल्हापूरला ते साहेब पळून राहिले। हे पळून राहिल्यासारखंच आहे, कारण त्यांनी ही जबाबदारी झटकून हे
नागरिकांचे हाल करायचे ठरवले का? आणि आम्ही आता अर्ज पण घेऊन आलोय. अर्ज ते आम्ही आता ऑफिसला देणार आहेत. ऑफिसला देऊन तिकडे ग्रामपंचायत सभेला तिथे पण देणार आहेत एक प्रत आणि एक प्रत पालघरला पाठवू. जर आमच्या पुढे लक्ष दिलं नाही तर. आणि स्मार्ट मीटर बसून सगळे लोकांची दिशाभूल करतात. सगळ्यांचे मीटर एक महिना बिल दिलं नाही तर ते येऊन कट करतात. हा कोणता म्हणजे नियम आहे त्यांचा? आणि कर्मचारी पण तिथे येऊन बघत नाही काय लाईटीचा काय प्रॉब्लेम झालाय का, जाऊन बघावा ना, डीपी वर जाऊन बघावं त्यांनी. रात्रीच्या माणसं किती हालात असतात, एवढ्या गरमीच्या टाइमात एवढं उष्णता सहन करतात लोक. असं तर त्याचं काय सोल्युशन काहीतरी निघणार आहे का नाही? सोल्युशन काहीतरी निघणार आहे का नाही? नाही तर मग आम्हाला अजून तीव्र आंदोलन छेडायला लागेल. कारण पूर्ण बघ हे आता आम्ही महिला चालूय, नंतर मग सगळे माणसं आणि पोरं बालं सगळेच येणार. मग आम्ही आता इथे काय करू सांगत नाही. ते सगळं ऑफिस आम्ही पेटवून पण देऊ वेळ आला तर. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.